आम्हाला ड्रोन पण बघायचं होतं ना, खेळायसाठी हर्षदला ड्रोन घ्यायचं होतं की. तर इथे एक ड्रोन आहे, बट त्यांच्याकडे जास्त ऑप्शन वगैरे नाहीये. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. आणि आरोही म्हणते की 2 वाजता व्लॉग चालू करतोय आणि गुड मॉर्निंग का म्हणतोय, कारण आपले जे व्ह्यूअर्स आहे ना ते तर सकाळी बघतील ना 10 वाजता व्लॉग, ते त्यांच्यासाठी मॉर्निंग असती. आणि व्लॉग चालू करायला थोडं लेट झालं कारण आम्हाला रील साठी व्हिडिओ काढायचे. ऍक्च्युली आमची प्लॅनिंग होती की 3-4 व्हिडिओ आज आम्ही शूट करणार होतो, बट मला खूप जास्त जीवावर आलं, सो एकच व्हिडिओ शूट केला. बाकीचं परवा म्हटलेला, परवा मी पूर्ण स्क्रिप्ट वगैरे लिहून ठेवलं 4-5 व्हिडिओची. त्याच दिवशी 4-5 व्हिडिओ एकदा शूट करून घेऊ. आणि आता आहे ना मला 2 प्रमोशनचे व्हिडिओ सुद्धा शूट करायचे. आणि आता वाजले 2. हर्षद सुद्धा आता शाळेतून आलाय आणि मम्मी गेली आहे शॉपवर. थोडे शॉपचे पण व्हिडिओ काढायचे असते, तर जेव्हा व्हिडिओ काढायचे असते मी व्हिडिओ वगैरे काढून घरी येत असतो, कारण आपल्याला रील्स कडे लक्ष द्यायचंय, व्लॉग कडे लक्ष द्यायचंय, शॉप कडे लक्ष द्यायचंय आणि भरपूर सारी बाहेरची पण कामं असतात. तर सगळ्या गोष्टी मला एकट्याला मॅनेज करावं लागतात. थोडंफार मम्मी पप्पा शॉपसाठी हेल्प करता, आरू एडिटिंगला वगैरे हेल्प करते, हर्षद शूटला हेल्प करतो, तर माझी सगळ्यांची मला थोडी थोडी हेल्प होत असते. तर आता आलो आहे आम्ही खाली आणि मी आता या ठिकाणी आवरलेलं आहे, कपडे वगैरे चेंज केले. आरोहीचं सुद्धा या ठिकाणी आवरलेलं आहे. आरोहीचं लास्ट कुठेतरी फिरायला जाऊ, कुठं जायचं काही माहित नसतं, निघायचं बाईक घेऊन, जिथं दिसल तिथं फिरायचं. चल. हर्षदची ना इनमीन एक दिवस ट्रिप चालली आहे, ती पण इथं दौलताबादला, इथून 30 किलोमीटर दूर आहे. त्यात पण त्याची प्लॅनिंग चालू आहे बा, काय काय गोष्टी न्यायच्या आहे. काय काय रे, ट्रिप, स्नॅक्स, शॉपिंगची स्पेलिंग चुकली, क्रॅक्स 2, चॉकलेट 10 चॉकलेट, ज्यूस कोणता भाऊ? फ्रुटी, चिप्स 1, हे काय चटपट, हे काय चटपट, काय ते चटपट नसतं का, टिंग मेडे काय तर म्हणतात त्याला. ही ट्रिपची प्लॅनिंग आहे. चटपट 5 स्टार 1, हे काय बाकीचे बस. आणि रुपीज मग किती रुपये झाले टोटल? 50 रुपये. बापरे, एवढी प्लॅनिंग झाली का तुमची? तुझी पण झाली का? हा, हर्षदचा मित्र आहे, या दोघांची मिळून ट्रिपची टोटल प्लॅनिंग आता या ठिकाणी झालेली आहे. मला वाटलं की लय दिवस चालली ट्रिप इथं चालली नाही 30 किलोमीटरला, आणि त्याच्यासाठी तुमची प्लॅनिंग 50 रुपयाची. आणि आरोहीला म्हणतोय चल सोबत, तर लय भाव खाते. आणि आरोही तुझा फेस झाला बरं का रिकवर, तिकडनं इतका काळा दिसत होता आपण जेव्हा फिरून आलो त्या, आता झालाय बघा, इथं पूर्ण फोडं आले तिला बारीक, आता पूर्ण कव्हर झालाय आरोहीचा फेस. आणि माझ्या फेसला ना काहीच झालं नव्हतं, सो मला तर काही रिकव्हरीची गरजच नव्हती. हिलाच काही इन्फेक्शन होत असतं. तर आरोहीला तर काही यायचं नव्हतं, तिला बरं पण वाटत नव्हतं, तर ती म्हटले आराम करते मी. तर आता आहे ना हर्षद आणि मी चाललोय बाहेर फिरायला. आणि हर्षद आहे ना वरती लॉक वगैरे लावून आलाय. लॉक लावलं ना व्यवस्थित? स्कूबी मध्येच होती ना? तिचं ते घेतलेलं मध्ये मातीचं नाही. अरे मग जा ना, तिला प्रॉब्लेम होईल ना, जा. म्हणजे स्कूबीसाठी ना वॉशरूमचं असं भांडं केलेलं आहे आम्ही, आणि त्यात माती वगैरे असती, तर स्कूबी त्याशी माती उकरून त्यात वॉशरूम वगैरे करत असते. तर ते भांडं सध्या बाहेर होतं आणि दरवाजा लावलेला आहे तिथला, तर आता हर्षद ते भांडं मध्ये घेतोय. हर्षद आणि मी आलो तर आहे फिरायला, बट आम्हाला कुठं जायचं, काय जायचं काहीच माहित नाही. तर आम्ही ना आता टॉय शॉप मध्ये जाणार आहे. आम्हाला ड्रोन पण बघायचं होतं ना खेळायसाठी, हर्षदला ड्रोन घ्यायचं होतं. किती खुश झाला की ड्रोन घ्यायचं म्हटलं. तर आता आम्ही ड्रोन बघायला चाललोय. आमची कधी पण आहे ना असं निघायचं म्हटलं की असं फिक्स प्लॅनिंग नसते, इथं जायचं तिथं जायचं, अचानक प्लॅनिंग होऊन जाते. मी 1-2 टॉय शॉप मध्ये गेलो, पण तिथं काही ड्रोन नाही भेटलं, तर दादाला ना एक टॉय शॉप माहिती, तर आम्ही तिथं चाललोय. तर आता आलोय आम्ही टॉय शॉप मध्ये, आणि इथं भेटन का ड्रोन? बघू ना इथं ड्रोन बिन काय भेटतं. ती गाडी किती भारी आहे ना, बट गेला आता तुझं लहानपण, आता ते खेळायचे दिवस नाही आता. इथं एक ड्रोन आहे, बट त्यांच्याकडे जास्त ऑप्शन वगैरे नाहीये. पण तिथं आहे ना आम्हाला एक ड्रोन भेटलं, बट त्याच्यात कॅमेराच नव्हता, आणि थोडं कॅमेराचं ऑप्शन पण पाहिजे. रिझोल्युशन एवढे भारी नाही राहणार, क्वालिटी नाही राहणार, बट ठीक आहे, थोडंफार तुला शूट पण करता येईल ना, मग शिकशील तरी नंतर आपण जर रिअल वाले ड्रोन घेतलं तर. तर अजून एक टॉय शॉप आहे, आता तिथे विचारू एकदा. बघ रे, विचार हर्षद आहे का. तर आता आम्ही इथं बघितलं, बट इथं जरा प्राइस जास्त होती, 3 आणि 4 हजार, आणि आपल्याला एवढं महाग नाही घ्यायचंय, कारण खेळायसाठीच घ्यायचंय. तर मला असं वाटलं, आम्ही ऑनलाईन बघितलं होतं ना 2,000च्या खालीच होते सगळे, तर मला तसं पाहिजे होतं. तर काय करायचं आता, तू सांग काय करायचं. कॅन्सल करू मग, नंतर बघू आपण ऑनलाईन साठी. मला आहे ना शूटचं थोडंफार सामान घ्यायचं होतं, ड्रोनचं तर काही पॉसिबल झालं नाही, बट एक लाईट घेतलाय आणि हे मोबाईल लावायचं घेतलंय ग्रॅब,
तर ते घरी गेल्यानंतर दाखवतो मी त्याला मोबाईल वगैरे कसा बसतो, म्हणजे शूट वगैरे एकदम भारी करता येईल. आणि हा लाईट पण त्याला बसतो. हर्षदला आहे ना त्याच्या ट्रिपसाठी जे सामान घ्यायचं होतं ना ते घेऊन टाक जा. 50 रुपयाची लिस्ट केली होती हर्षदने. आता बघू त्यात काय काय सामान आणतोय तो आता. क्ले कशाला पाहिजे हर्षद खेळायला, काही पण खायसाठी घेतोय ना, हे चांगलं आहे. अजून सांग दुसरं काय काय. आणि एक फ्रुटी द्या ना. हा अजून कोणती चॉकलेट? 10ची चॉकलेट होती ना. हा 10 मेलेट द्या. 5ची 5 स्टार द्या. 3 अजून काय राहिलं? अजून ते चटपट द्या ना. चटपट 10 वाली ना फ्रुटी 30 झाले मग. 30 चटपट द्या नाही. चटाका पटाका. चटपट अजून द्या. आणि एक 5 स्टार द्या. 40 अजून 10च्या काय राहिले? 10चे चिप्स देऊन टाका. कोणती तुझ्या लिस्ट मध्ये काय होतं? चिप्स होते ना. नाही ना, मग हा चिप्स होते. चिप्स होते नाही, चिप्स कुरकुरे घेऊ. हा चिप्स घे ना, पेरी पेरी वाले ते पलीकडचे बालाजीचे. हा तर हर्षदचं पूर्ण ट्रिपचं सामान घेऊन झालं एवढं. आता मी आलो आहे घरी आणि हर्षदच्या ट्रिपचं सगळं सामान घेऊन आलं. एकदा लिस्ट मध्ये चेक करू काही राहिलंय का. हर्षदनी लिस्ट बनवली होती 50 रुपयाचं सामान 30 किलोमीटर जायला. आलं का त्यातलं सगळं चेक करून घे. 2 क्रॅक्स आले. चॉकलेट 10 रुपयाचे आले. अजून ज्यूस पण आलाय. चिप्स पण आले. चटपट पण आले. ते चटपट 2 आणायचे होते मी एकच आणले घरी. आणि हे 5 स्टार आली. झालं सगळं लिस्ट. ड्रोन बघायला गेलो होतो त्याला खेळायसाठी, पण इतके महाग होते इथं, मग आम्ही कॅन्सल केलं. आणि हे ना आपल्या कॅमेऱ्यासाठी सामान आहे पूर्ण, मोबाईल साठी. हे सगळं तुला एक्सप्लेन करतो हे कसं लावायचं काय. मल्टिपल लाईटचे ऑप्शन आहे आणि इथं मोबाईल पण माउंट करता येतो. आणि आपल्याकडे बाकीचे लाईट पण आहे ना, ते पण इथं लावता येते. ही क्लिप माझ्याकडून एवढी फिट नाही बसली. अशा ब्लॉकच्या सिनेमॅटिक क्लिप पण घेता येतात आणि एकदम मजबूत बसतो. हे बघा फोन एकदम मजबूत बसलेला आहे, पडत नाही, काही नाही. तर हर्षद आहे ना त्याचं सगळं सामान आता ठेवून देतोय, बॅग मध्ये पॅक करून ठेवतोय का. बाकी अभ्यासाचं नाही न्यायचं काही ट्रिपला, खायचंच सांगितलंय फक्त. जर कधी लाईट वगैरे गेली ना तर हा पूर्ण सेटअप लावून मी जास्त लाईट वगैरे पण वाढवू शकतो. भरपूर माउंट करताय त्याला माईक वगैरे. हे जे मी आता त्याच्यावर शूट करतोय, लाईट पण लावलाय मी वरतून. त्या लाईटला सीपोर्टनी परत चार्जिंग पण करता येते. तर आता सगळं सेटअप वगैरे मी ठेवून दिलेला आहे. आणि तो जो लाईट आहे ना आता तो चार्जिंगला पण लावलेला आहे, कारण त्यात चार्जिंग कमी होती. असा त्याचा बॉक्स आहे. टोटल आपल्याला हे सगळं जे आहे ते रिच आणि हे पूर्ण 2800 रुपयात पडलं. ना मला खूप जास्त भूक लागली आहे. सो अरे मॅडम उठा आणि काहीतरी. ज्यूस पिला. आर्वीने ज्यूस दिला होता मला, तो याचा कशाचा ग, पपईचा. बट तो मला एवढा काही आवडला नाही. बरं छान होता असं म्हणायचं होतं का. काय म्हणायचं दादी सांगत जा. काय घाण आहे, काहीच आवडत नाही त्याला. दुपारची बटाट्याची भाजी पण आवडली नाही. तुझ्या तोंडाचीच चव गेलेली आहे. नाही त्याच्याचीच ते गेली, पण स्वतः काही चांगलं बनवायचं नाही. मला आवडला ना, पण मला आवडला ज्यूस. किती मस्त झालेला होता. मला बुलेटचा आवाज आहे ना बिलकुल आवडत नाही. एवढा इरिटेट करतो, किती मोठा आवाज राहतो. आपण जरी इन फ्युचर अशी गाडी घेतली तर एवढा आवाज नाही घ्यायचा गाडीला. मला पण नाही आवाज नाही आवडत, बिलकुल नाही. आणि आता आहे ना हर्षद पण आलाय ट्युशन मधून. हर्षद आहे ना ऍक्च्युली लेट गेला होता कारण आम्ही बाहेर गेलो होतो. हर्षद मी आता आहे ना कम्प्लिटली ब्लॉग यालाच घेणार आहे. हे बघा काही असं आहे टोटल ते सेटअप. भारी आहे. स्कूबा माझ्या धुब चपत डुग्गू डुग्गू. आणि आरोहीने आता टीव्ही वगैरे लावून दिली आहे. आरोही भूक लागली मला. त्याला लावून रील्स वगैरे पण येतील का. हो रील्स पण येतात. याला आहे ना ट्रायपॉडला पण सेट करू शकतो आपण. याला लाईट वगैरे सगळं बसतं. आता मला सांग तू स्वयंपाक काय करते. भाजी पोळी आहे, गप गुमान खाऊन घ्यायची. मला भाजी पोळी ती बटाट्याची नाही खायची. भेंडी कर मग फ्राय. भेंडी आता एवढं भाज्या करणार का. भेंडी फ्राय कर ना फक्त. बसंती नाचो बसंती. गाणं कोणतं डोरेमॉन. मैं हूँ उड़ता रोबोट. मैं हूँ एक उड़ता रोबोट.
डोरेमॉन. डोरेमॉन. तर हर्षदने ना मी आता खूप जास्त डान्स केला, आता थकलोय. हा लय दिवसानंतर डान्स केला आहे ना. आता 31st ला माझी अशी प्लॅनिंग आहे, एक तर गोव्याला जायचं, आणि जर गोव्याला नाही गेलो मी, समजा जर माझं कॅन्सल झालं गोव्याला जायचं, तर गच्चीवर आहे ना आम्ही मस्तपैकी चिकन पार्टी करणार आहे. म्हणजे पूर्ण चुल्यावर स्वयंपाक करणार आहे, चुला वगैरे बनवणार आहे, वरती स्पीकर वगैरे लावणार आहे आणि फुल मस्तपैकी पार्टी करणार आहे. तर आता इतकी मजा आली. आरोहीला म्हटलं मी गोव्याला जाऊ का, तर आरोही म्हणते जा म्हणे तू. तुम्ही म्हणलं मी एकटा कसा जाऊ, कोणतरी सोबत पाहिजे. तर हर्षद म्हणतो तुझ्या जवळच्या कोणाला तरी घेऊन जा, आणि मित्राला, भावाला, आणि ते दुसरं कोणाला तरी. म्हटलं कोण जवळचं, त्यानंतर मी ना, मला घेऊन जा. आणि स्कूबी आणि हर्षद बघा ना कसे खेळताय. आणि हर्षदची उद्या ट्रिप जाणार आहे, तर हर्षद त्याच्यामुळे खूप जास्त एक्साइटेड आहे. काल पण संडे आला, आज मंडेच्या दिवशी म्हणजे काय झालं, सरप्राईज डे होता, तर 4 लेक्चर असेच गेले. आता उद्या तिची ट्रिप जाणार आहे, वेडनेसडेला पण सुट्टी आहे, आणि परत 25 डिसेंबर नंतर परत त्याला 5 दिवस सुट्ट्या आहे. हा महिना तर तुझा अख्ख्या सुट्ट्यामध्येच गेला. मज्जा आहे तुझी तर मग. आणि हर्षद आहे ना घरी तर इतका मोठा चिवडा खातो. आता त्याला म्हटलं उद्या ट्रिपला चाललाय ना, तिकडे त्याला फ्री जेवण आहे, लय मोठा खाऊन दे डायरेक्ट. जेवण मग चालला कशाला ट्रिपला 750 रुपये भरून, जेवायचं, फुल पैसा वसूल करून घ्यायचा, फिरायला मित्रांसोबत फिरायला. तू जायची का लहानपणी ट्रिपला? जायचे. कुठे जायची? आता कुठे जायचे? म्हणजे कुठे कुठे गेली तू? अजिंठा लेणीला गेलेली आहे, आणि एक इमॅजिकाला गेलेली आहे. भरपूर फिरलेली आहे ना तू. मी कुठं लहानपणी ट्रिपलाच नाही गेलो. सांगितलं अजून नाही, म्हणजे गेलेली नाही. मला तर माहिती ना, ऑडियन्सला नाही माहिती ना. बाकी नाही गेलेली कुठं. हर्षदच्या मित्रांनी आवाज दिला त्याला. हर्षद. आदित्य बोलले. हर्षद म्हणताय. आदित्य. मी हर्षद ऐकलं, तू काय ऐकलं का? मी ऐकलंच नाही. तर आरोही आता मम्मी पप्पासाठी स्वयंपाक करत होती, त्याच्यामुळे मी आता आलोय खाली, आणि आता या ठिकाणी मी आता व्लॉग एंड करतोय. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. आणि लवकरच माझी प्लॅनिंग चालू आहे गोव्याला जायचं. तुम्हाला काय वाटतं, या 31st ला मी घरीच सेलिब्रेशन करावं की गोव्याला जावं, कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. मग ऍट अ डे सेम व्हिडिओ करू, म्हणजे त्याच दिवशी 4-5 व्हिडिओ, म्हणजे त्याच दिवशी 4-5 व्हिडिओ एकदा शूट करू.